Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म हॅज कम अप विथ अ सिरीज फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण पेपर 1चा जो टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग युनिट तो डिस्कस करत आहोत. त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये आपण जो पॉईंट डिस्कस करत होता तो होता आर्ग्युमेंट्सचा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेल जे आहेत आर्ग्युमेंट्सबद्दल स्टडी करू. प्रपोजिशन्स जे आपण काल बघितले होते, कॅटेगॉरिकल प्रपोजिशन्स काय आहेत काय नाही सगळं डिस्कस करूया. ठीक आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर पेपर 1, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू आम्ही. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. मल्टिपल MCQची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल तुमच्याकडनं. ॲट द सेम टाईम 50 मॉक टेस्ट जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस नोट्स आणि कोर्स फीस जी असणार आहे या ऑल अबव फीचर्सची ती 2500 रिड्यूस करून 2000 करण्यात आलेली आहे. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 9766066858 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशन ओपन केल्यावर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा. माय कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतोय त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही डिफरंट कोर्स जे आहे ते सर्च करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कोर्सला जे आहे एनरोल करता येईल. त्यासोबतच नोट्स आणि MCQचं एक कंपायलेशन आहे फॉर द स्टुडंट्स ज्यांचा पेपर 2 खालील दिलेल्यापैकी सब्जेक्टपैकी एक आहे इन्क्लुडिंग मराठी. त्या स्टुडंटसाठी हा पर्टिक्युलर कंपायलेशन आहे. त्यावरती आधी 25% ऑफर होती, आता 35% जी आहे ऑफर चालू आहे. नोट्स अँड MCQs अलॉंग विथ 4000 MCQs जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायला भेटतील. ठीक आहे. सब्जेक्ट्स आहेत मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज. अशा पद्धतीने याची जी कोर्स फीस आहे ओरिजिनल 1600 रुपीज आहे. 35% ऑफनंतर तुम्हाला हे 1040 रुपीजला हा पर्टिक्युलर कंपायलेशन प्रोव्हाइड करण्यात येईल. कंपायलेशन हवं असेल तर परत दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे एनरोल करू शकतो. तर लेक्चरला करूयात आपण सुरुवात. ओके, काल जे आपण स्टडी केली दॅट वॉज रिगार्डिंग दी आर्ग्युमेंट. आज पण परत जे मी स्टफ इथे लिहित आहे ते तुम्हाला सर्व प्रत्येक एक ना एक गोष्ट लिहायची आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण आर्ग्युमेंट 2 गोष्टीपासून बनलेलं आहे बोललेलं होतं. एक होता प्रिमाइस. ठीक आहे, प्रिमाइस. आणि दुसरा होता कन्क्ल्युजन. बरोबर. तर भरपूर स्टुडंट्सला जे आहे हा टॉपिक समजला, बट 1-2 स्टुडंट्सनी मला परत एकदा एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. तर यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. हे एक्झाम्पल लिहून घ्या वाटलंस. मी तुम्हाला इथे 3 स्टेटमेंट देते. आदित्य वॉज ड्रायव्हिंग हिज कार ओव्हर स्पीड लिमिट हे एक स्टेटमेंट आहे. प्रिमाइसला तुम्ही स्टेटमेंटच पकडू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं आदित्य वॉज ड्रंक, दस आदित्य वॉज ब्रेकिंग लॉ. ठीक आहे. पहिली गोष्ट शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. प्रिमाइस म्हणजे काय असते? सेंटेन्स जे आर्ग्युमेंटला सपोर्ट करत आहे. सेंटेन्स जे आर्ग्युमेंटला सपोर्ट करत आहे त्याला आपण प्रिमाइस बोलतो. प्रिमाइसलाच आपण दुसरा शब्द काय दिला होता? प्रपोजिशन बोललो होतो. ठीक आहे, प्रपोजिशन किंवा प्रिमाइस. कन्क्ल्युजन काय असते? प्रिमाइस जर ट्रू येत असेल तर कन्क्ल्युजन पण काय येणार आहे? ट्रू येतं. ठीक आहे. तर आता ते जरी नाही समजलं तर एवढं लक्षात घ्या. आता ह्या वाक्यांकडे फोकस करा. आदित्य वॉज ड्रायव्हिंग हिज कार ओव्हर स्पीड लिमिट हा झाला पहिला प्रिमाइस. याला P1 मी असं नाव देते. दुसरा जो आहे आदित्य वॉज ड्रंक हा दुसरा स्टेटमेंट ह्याच्यानंतर प्रिमाइस नंबर 2. आदित्य काय करत होता? वाक्य समजून घ्या. आदित्य काय करत होता? त्याची कार जी आहे एकदम स्पीड लिमिटला क्रॉस करून गाडी चालवत होता. दुसरी गोष्ट यामध्ये काय सांगितलं? आदित्य काय होता? ड्रंक होता. ठीक आहे, म्हणजे त्याने दारू पिलेली होती. यावरनं आपण कन्क्ल्युजन काय देणार आहोत? आदित्य वॉज ब्रेकिंग द लॉ. यावरनं कन्क्ल्युजन काय दिलं? आदित्य वॉज ब्रेकिंग द लॉ.
ठीक आहे. त्याला आपण काय बोलतो, कन्क्ल्युजन बोलतो. आदित्य काय करत होता, स्पीड लिमिटच्या वर गाडी चालवत होता, हे झाला प्रीमाइस नंबर 1. दुसरा प्रीमाइस, आदित्य वॉज ड्रंक, दिस इज प्रीमाइस नंबर 2. त्यावरनं कन्क्ल्युजन काय निघतं की आदित्य वॉज ब्रेकिंग द कार. एवढं समजा. प्रश्न एक्झाममध्ये असा येतो की आर्ग्युमेंट इज मेड अप ऑफ प्रीमाइस अँड कन्क्ल्युजन. ठीक आहे, मोर दॅन इनफ आहे, फक्त हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, यावरनं आपण काय सांगू शकतो, प्रीमाइसेसवरनं कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे सांगू शकतो. एक काय आहे, आदित्य खूप जास्त स्पीडनी गाडी चालवत आहे, पहिलं प्रीमाइस. दुसरं प्रीमाइस काय म्हणते, तो ड्रिंक केलेला आहे. यावरनं आपण काय सांगू शकतो की आदित्य काय करतोय, लॉ तोडतोय, लॉ ब्रेक करतोय. म्हणूनच कन्क्ल्युजन जे आहे इथे व्हॅलिड आहे. ठीक आहे. नेक्स्टली आपण काय बघितलं, आर्ग्युमेंटचे नेचर बघितले, राईट. आर्ग्युमेंटचे नेचर काय होते, एकतर आर्ग्युमेंट काय असतं मॅम, व्हॅलिड असतं किंवा इनव्हॅलिड असतं. एकदा मी तुम्हाला शॉर्टली काय काय गोष्टी आपण काल शिकल्यात ते एकदा आपण रिवाईज करून घेऊयात. ओके, आपण व्हेरी फर्स्ट थिंग बघितलं आर्ग्युमेंट जसं की प्रिमाइस आणि कन्क्ल्युजनपासून बनलेलं असतं. आर्ग्युमेंटचे जर टाईप्स बघायचे असतील आपल्याला, आर्ग्युमेंटचे टाईप्स, तर बेसिकली आर्ग्युमेंटचे 2 टाईप्स आहेत. एक आहे इंडक्टिव्ह आणि दुसरं आहे डिडक्टिव्ह. बरोबर. इंडक्टिव्ह म्हणजे आपण काय म्हटलं होतं, जेव्हा आपण स्पेसिफिक टू जनरल जातो, आणि डिडक्टिव्ह म्हणजे काय, जनरल टू स्पेसिफिक जातो. ठीक आहे. तर आता यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह फर्दर कसं क्लासिफाय केलं ते बघूयात. ठीक आहे. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह जे आहे आपण त्याला 2 वेनी कॅटेगराईज करतो. एक असते स्ट्रॉंग आणि दुसरा असतो वीक. म्हणजे 2 टाईपचे इंडक्टिव्ह असतात आणि 2 टाईपचे डिडक्टिव्ह असतात. एक आहे व्हॅलिड आर्ग्युमेंट आणि दुसरं आहे इनव्हॅलिड आर्ग्युमेंट. व्हॅलिड आर्ग्युमेंट तुम्हाला समजलं असेल, म्हणजे एखादं कन्क्ल्युजन प्रिमायसेसचे अकॉर्डिंग जर राईट जात असेल त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलिड म्हणतो. यासाठी मी एक एक्झाम्पल देते. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की इंडक्टिव्ह स्ट्रॉंग आणि वीकमध्ये आपण कॅटेगराईज करतो. ओके, हे जास्त आपल्या डिटेलमध्ये नाही जायचं आहे. फक्त लक्षात ठेवा की जे डिडक्टिव्ह आहे त्याला आपण 2 वेनी कॅटेगराईज करतो, इनव्हॅलिड आणि व्हॅलिड आर्ग्युमेंट. तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आर्ग्युमेंटचं एक्झाम्पल घ्या. समजा all animals have hair. John has hair. Thus John is animal. आता तुम्हाला या तिन्ही वाक्यामधून प्रीमाइस कोणतं आहे, कन्क्ल्युजन कोणतं आहे सांगता येईल. कोणतं आहे, हा पहिला प्रीमाइस आहे P1 मॅम, हा दुसरा प्रीमाइस आहे P2 आणि हे झालं कन्क्ल्युजन. कसं लक्षात घ्या, वाक्य समजून घ्या की सर्व ॲनिमल्स जे आहेत, सर्व प्राणी जे आहेत त्यांना केस आहेत. ठीक आहे, ऑल दे हॅव हेअर्स, प्रीमाइस नंबर 1. दुसरा प्रीमाइस काय दिला इथे, जॉन हॅज हेअर. जॉनला पण केस आहेत, ॲनिमल्सला पण केस आहेत. यावरनं जॉन हे एक ॲनिमल आहे हे कन्क्ल्युजन दिले. तर हे मला सांगा, कन्क्ल्युजन व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. कन्क्ल्युजन काय आहे मॅम, हे आर्ग्युमेंट जे आहे, बेसिकली हे आर्ग्युमेंट दिलेत मी तुम्हाला इथे. आर्ग्युमेंटमध्ये काय असतात, प्रीमाइसेस असतात आणि कन्क्ल्युजन असतात. हे तर तुम्हाला शिकवलं. हे झालं आर्ग्युमेंट. हे टोटल आपण याला काय म्हणतो, आर्ग्युमेंट, ज्यामध्ये प्रीमाइसेस असतात, कन्क्ल्युजन असतात. एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते की ह्या दिलेल्या वाक्यांपासनं, ह्या दिलेल्या प्रीमाइसेस आणि कन्क्ल्युजनवरनं, ह्या दिलेल्या आर्ग्युमेंटवरनं की एक आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. ठीक आहे. तर हे काय असणार आहे, इनव्हॅलिड असणार आहे. का इनव्हॅलिड असणार आहे, कारण ऑल ॲनिमल्स हॅव हेअर्स. ठीक आहे, जॉन ऑल्सो हॅज हेअर्स. ठीक आहे, बट जॉन इज अ ॲनिमल. जॉन ॲनिमल असणार आहे का, नाही. का, कारण ह्यामध्ये कुठलाच सेन्स बनत नाही. ॲनिमल्स आणि जॉनमध्ये सिमिलॅरिटी येत नाही, दोघांची सिमिलॅरिटी फक्त हेअरपुरती आहे. ठीक आहे, बट ते 2 डिफरंट कॅटेगरी ऑफ लिव्हिंग बिंग्स आहेत, आपण असं बोलू शकतो. म्हणून हे जे आर्ग्युमेंट आहे ते काय आहे, इनव्हॅलिड आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. एवढं लक्षात ठेवा, आर्ग्युमेंट 2 गोष्टींपासून बनलेलं आहे, प्रीमाइसेस आणि कन्क्ल्युजन. एक्झाममध्ये असे तुम्हाला प्रीमाइसेस आणि कन्क्ल्युजनचं कॉम्बिनेशन देऊ शकतात, दॅट इज आर्ग्युमेंट देऊ शकतात. प्रश्न विचारू शकतात की आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. हे जास्त क्वेश्चन्स तुम्हाला UGC नेटमध्ये बघायला भेटतात. ठीक आहे, आर्ग्युमेंट एखादा व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे हे फाइंड आउट करणं. म्हणजे हा असा टाईप झाला, प्रीमाइसेसकडे बघून आर्ग्युमेंटमधल्या हा कंप्लीट आर्ग्युमेंट. ठीक आहे, हे तिन्ही वाक्य म्हणजे काय झाले, आर्ग्युमेंट.
आर्ग्युमेंटमध्ये प्रिमायसेसकडे बघून आपल्याला सांगायचं असतं की कन्क्ल्युजन बरोबर आहे का चुकीचं आहे. तर इथे कन्क्ल्युजन काय ते रॉंग येते. या बेस्डवरती क्वेश्चन्स बनू शकतात. ठीक आहे. आता आपण काय बघितलो मॅम, आर्ग्युमेंट दोन गोष्टींपासून बनलेलं आहे. आर्ग्युमेंट दोन गोष्टींपासून बनलेलं आहे, प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजन. ठीक आहे. प्रिमायसेसलाच आपण काय म्हणतो, प्रपोजिशन बोलतो, अल्टरनेटिव्ह वर्ड, राईट. हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर आता जे प्रपोजिशन आहे ते कशा वेने डिवाईड करण्यात आलं आता ते बघूयात आपण. ठीक आहे. प्रपोजिशनचं डिव्हिजन आय होप एकदम व्यवस्थित मी गडबड न करता तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. वाटलंच आपण इथे लिहून घेऊ. आर्ग्युमेंट इज डिवायडेड इंटू, म्हणजे आर्ग्युमेंट कशापासून बनलेलं आहे, प्रिमाइसपासून बनलेलं आहे. प्रिमाइसलाच आपण काय बोलतो मॅडम, प्रपोजिशन बोलतो. ठीक आहे. आणि दुसरं कशापासून बनलेलं असतं, कन्क्ल्युजनपासून. तर जे प्रिमायसेस किंवा कन्क्ल्युजन आहे, प्रपोजिशन आहे, त्याला आपण दोन वेनी कॅटेगराईज करू शकतो. एक आहे कॅटॅगोरिकल, दुसरं आहे हायपोथेटिकल. तिसरं पण यामध्ये एक डिव्हिजन आहे, दॅट इज डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन. ठीक आहे. तीन प्रकारचे प्रपोजिशन आहेत. पहिलं आहे कॅटेगॉरिकल, दुसरं आहे हायपोथेटिकल, तिसरं आहे डिसजंक्टिव्ह. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला रट्टा मारायची गरज नाही आहे. ठीक आहे. कॅटेगॉरिकल म्हणजे असे प्रपोजिशन्स ज्यामध्ये कुठलाही कंडिशन नाही, किंवा असे प्रिमायसेस ज्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिसत नाही, कंडिशन फ्री असलेल्या प्रिमायसेसला आपण कॅटेगॉरिकल म्हणतो. अर्थात त्याचं एक्झाम्पल मी देईल, फक्त समजून घ्या आधी. हायपोथेटिकल म्हणजे काय, ज्यामध्ये कंडिशन असते. ठीक आहे. आधी हे दोन समजून घेऊ आपण. आर्ग्युमेंट इज मेड अप ऑफ प्रिमाइस, प्रपोजिशन, प्रिमाइसलाच प्रपोजिशन म्हणतो, आणि कन्क्ल्युजनपासून बनलेलं आहे. प्रपोजिशनचं आपण डिव्हिजन जर केलं तर त्याला तीन वेनी आपण कॅटेगराईज करतो. एक आहे कॅटेगॉरिकल, दुसरं आहे हायपोथेटिकल, आणि तिसरं आहे डिसजंक्टिव्ह. कॅटेगॉरिकल म्हणजे काय, कंडिशन फ्री प्रपोजिशन्स किंवा प्रिमाइस असतील त्याला आपण कॅटेगॉरिकल म्हणतो, ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कंडिशन नाही आहे. स्टेटमेंट एक्झाम्पल मी देईल. हायपोथेटिकल म्हणजे काय, ज्यामध्ये कंडिशन असते मॅडम. असे प्रिमाइसेस, असे प्रपोजिशन्स ज्यामध्ये कंडिशन असते त्यांना आपण काय बोलतो, हायपोथेटिकल बोलतो. आता डिसजंक्टिव्हमध्ये काय असते, डिसजंक्टिव्हमध्ये ईदर ऑर केस असते. ईदर ऑर केस ह्याचं पण एक्झाम्पल देते. ओके. आता आपण काय करू, एक एक करून एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन जे आहे समजून जाईल. आता पहिलं एक्झाम्पल घ्या कॅटेगॉरिकलचं. कॅटेगॉरिकल एक्झाम्पल बघा. ऑल पी आर क्यू, हे वाक्य ऑल पी आर क्यू. मला सांगा, या वाक्यावरून तुम्हाला कुठली कंडिशन दिसत आहे का, म्हणजे अर्थामध्ये कुठली अट दिसत आहे का, अट ज्याला आपण बोलतो अट. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं बोलू शकतो की सर्व जे पी आहेत ते क्यू आहेत. ह्याच्यामध्ये कुठलीही अट नाही म्हणजे काय, काही पी जे असे जे क्यू नाही आहेत अशी अट दिसत आहे का तुम्हाला, नाही. पण काय दिसत आहे याच्यात, सरळ सगळे पी काय आहेत, क्यू आहेत. कुठलीच अट नाही आहे, सगळे पी क्यू आहेत. सरळ वाक्य आहे, कुठलीच अट नाही आहे. आट म्हणू नका त्याला, अट असं जे मराठीत बोलतो, कंडिशन ज्याला आपण बोलतो. कुठलीही कंडिशन किंवा अट नाही आहे त्याला आपण काय बोलतो, कॅटेगॉरिकल कंडिशन. ठीक आहे. ऑल पी आर क्यू ह्याला काय बोलतो आपण, कॅटेगॉरिकल प्रिमाइस. ओके. असं वाक्य ज्यामध्ये कंडिशन नाही आहे त्याला आपण बोलतो कॅटेगॉरिकल प्रिमाइस किंवा कॅटेगॉरिकल प्रपोजिशन. दुसरं आहे हायपोथेटिकल. हायपोथेटिकलमध्ये बघा एक वाक्य देते, इफ ए देन बी. ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सेट क्वालिफाय झालात तर तुमचे मम्मी डॅडी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आयफोन गिफ्ट करणार आहेत. ठीक आहे. इफ तुम्ही सेट क्वालिफाय झालात देन तुमचे पेरेंट्स तुम्हाला आयफोन गिफ्ट करणार आहेत. कंडिशन समजत आहे यामध्ये. जर सेट क्वालिफाय झालात तरच आयफोन, जर सेट क्वालिफाय नाही झालात
तर तुम्हाला जे आहे साधा बटनवाला फोन घेऊन देतील ते. अशी कंडिशन आहे. ज्या प्रिमायसेसमध्ये, ज्या प्रपोजिशनमध्ये, ज्या वाक्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची कंडिशन दिसत असेल त्यांना आपण काय बोलतो? हायपोथेटिकल प्रिमायसेस, हायपोथेटिकल प्रपोजिशन. समजत असेल? ओके. जर मार्क घेऊन आलात तरच तुम्हाला गाडी भेटेल. जर पास झालात तरच तुम्हाला कार भेटेल. व्हॉट इज दिस? दिस इज दी कंडिशन. यामध्ये अट आहे. कशाची अट आहे? जर क्वालिफाय झाला तरच. ही काय झाली? तुमची अट झाली. तसंच कॅटेगॉरिकलमध्ये आपण काय बघितलं? अट नाही आहे. अट नाही आहे. कुठल्याही पद्धतीची अट नाही आहे. ठीक आहे. आता डिसजंक्टिव्ह जे आहे, डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन यामध्ये ईदर ऑर कंडिशन आहे. ईदर ऑर कंडिशन म्हणजे काय? ईदर यू आर रिच ऑर पुअर. अर्थ काय? दोन गोष्टी आहेत, दोन्हीपैकी एकच भेटणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एका शॉपमध्ये गेलात, तुमचे वडील म्हणतात तुम्हाला तर कॅडबरी भेटेल किंवा 5 स्टार भेटेल. ईदर ऑर, दोन्हीपैकी कुठलीही एकच वस्तू भेटणार आहे. एकच जे आहे आपण काय बोलू शकतो? एकच कंडिशन ज्यामध्ये व्हॅलिड असेल त्याला आपण काय बोलणार आहोत? डिसजंक्टिव्ह किंवा ईदर ऑर कंडिशन बोलणार आहोत. ठीक आहे. ईदर ऑर स्टेटमेंट बोलणार आहोत. ठीक आहे. ईदर तुम्हाला कॅडबरी भेटेल किंवा 5 स्टार भेटेल. ईदर तुम्ही रिच असाल किंवा पुअर असाल. म्हणजे टोकाच्या तुम्हाला जे आहेत स्टेटमेंट दिसत आहे त्यामध्ये ईदर ऑर, ईदर किंवा ऑर. ठीक आहे. त्याला आपण काय बोलतो? डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन किंवा डिसजंक्टिव्ह काय बोलतो आपण त्याला? प्रिमायसेस. ओके. मला डिसजंक्टिव्ह बोलायला थोडा डिफिकल्टी येते, तर समजून घ्या. ठीक आहे. आता आपण काय बघितलं? परत एकदा मी रिपीट करतो तुम्हाला. आर्ग्युमेंट काल आपण बघितलं 2 गोष्टींपासून बनलेलं असतं मॅडम. एक असते प्रिमायसेस, दुसरं असते कन्क्ल्युजन. तुम्हाला वाटत असेल मी वारंवार ह्या गोष्टी का रिपीट करते? ज्या गोष्टी मी रिपीट करते त्यावरती एकतर क्वेश्चन होऊन गेलेला आहे किंवा त्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. जर तुम्ही UGCचं पॅटर्न बघितलं तर तुम्हाला हे टाईपचे क्वेश्चन 100% भेटतात. आर्ग्युमेंट कशापासून बनलेलं आहे? ओके. प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजनपासून बनलेलं आहे. प्रिमायसेसला आपण 3 वेने डिवाइड करू शकतो. एक आहे कॅटेगॉरिकल, दुसरं आहे हायपोथेटिकल, तिसरं आहे डिसजंक्टिव्ह. कॅटेगॉरिकललाच आपण काय बोलतो? असे वाक्य ज्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिसत आहे, असे प्रिमायसेस, असे प्रपोजिशन ज्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिसत आहे त्यांना आपण काय बोलतो? हायपोथेटिकल बोलतो. ज्यामध्ये कंडिशन नाही आहे, कंडिशन फ्री असणार आहे त्यांना आपण काय बोलतो? कॅटेगॉरिकल बोलतो. पहिलं याचं एक्झाम्पल काय आहे? ऑल पी अँड क्यू. ऑल पी आर क्यू आहे. हे सर्व पी काय आहेत? क्यू आहेत. सर्व पी काय आहेत? क्यू आहे. हे तुम्हाला कुठलं प्रिमाइस दिसतंय? कॅटेगॉरिकल प्रिमाइस. कंडिशनच नाही आहे मॅडम. दुसरं हायपोथेटिकल ज्यामध्ये कंडिशन आहे. ओके. जर तुम्ही मार्क्स आणला तर तुम्हाला ही वस्तू भेटेल, तरच तुम्हाला बाईक भेटेल, तरच तुम्हाला कार भेटेल. यामध्ये तुम्हाला काय दिसते? कंडिशन दिसते. कंडिशन म्हणजेच काय? अट दिसत आहे. त्याला आपण हायपोथेटिकल म्हणतो. तिसरा प्रकार आहे डिसजंक्टिव्ह. डिसजंक्टिव्हमध्ये काय असते? दोन्हीपैकी एकच कंडिशन व्हॅलिड असते. अर्थात आपण त्याला काय म्हणू शकतो? ईदर ऑरचे एक्झाम्पल्स ईदर कॅडबरी किंवा पर्क असं लक्षात ठेवा, किंवा ईदर रिच किंवा पुअर. ओके. ईदर पास ऑर फेल. तुम्ही एकतर पास होणार आहात किंवा फेल होणार आहात. ओके. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल्स माइंडमध्ये प्रपोजिशनचे, प्रिमायसेसचे सेट करा. प्रपोजिशन, प्रिमाइस कन्फ्यूज व्हायचे नाही. सिम्पल वाक्य आहेत. त्या वाक्याच्या बेसिसवरती आपण सांगतो की एखादा आर्ग्युमेंट व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. बस. ओके. मूव्हिंग ऑन. तर ठीक आहे. आता हे समजलं असेल आर्ग्युमेंट, प्रिमाइस, कन्क्ल्युजन. त्याच्यामध्ये प्रिमाइसला 3 वेळी कॅटेगराईज केलं: कॅटेगॉरिकल, हायपोथेटिकल अँड डिसजंक्टिव्ह. ठीक आहे. तर पहिलं आपण जे यामध्ये बघणार आहोत दॅट विल बी कॅटेगॉरिकल प्रिमाइसेस. ठीक आहे. सो कॅटेगॉरिकल प्रिमाइसेस. कॅटेगॉरिकल प्रिमाइस जे मी इथे लिहिते, परत एकदा मी सांगते, जे मी इथे लिहिते ते तुम्हाला लिहायचं आहे. कॅटेगॉरिकल प्रिमाइसेस.
त्यालाच आपण प्रपोजिशन ज्याला बोलतो. ठीक आहे. तर यामध्ये 4 टर्म्स येतात. याच्यामध्ये 4 टर्म्स. जो पहिला टर्म आहे दॅट इज क्वांटिफायर. जो क्वांटिटी बतातो नहीं सांगतो. ठीक आहे. कॅटेगॉरिकल प्रिमाइसेसमध्ये आपण 4 टर्म्स बघणार आहोत. द व्हेरी फर्स्ट टर्म इज क्वांटिफायर. क्वांटिफायर म्हणजे काय? जे क्वांटिटी सांगतो. फॉर एक्झाम्पल, ऑल स्टेटमेंट असतील, समचे स्टेटमेंट असतील. ठीक आहे, जे क्वांटिटी सांगत आहेत. ठीक आहे. नो स्टेटमेंट असेल, अर्थात हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते क्वांटिटी सांगत आहेत. क्वांटिटी ऑल PRQ, सम PRQ, सगळे PQ आहेत. काय दाखवत आहे? क्वांटिटी दाखवत आहे. ऑल PRQ, काही PQ आहेत, सम PRQ, नो P इज Q, कुठलाच PQ नाही. यामध्ये काय बेसिकली तुम्हाला काय दिसत आहे? क्वांटिटी दिसत आहे. ह्याला आपण काय बोलतो? क्वांटिफायर बोलतो. ठीक आहे. जो दुसरा टर्म कॅटेगॉरिकल प्रिमाइसेसमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज सब्जेक्ट. ऑल ARB. यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला काय दिसतंय? यामध्ये सब्जेक्ट काय दिसतोय? ऑल. सब्जेक्टचा अर्थ आपण असा पकडू शकतो ज्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. म्हणजे सगळे AB आहेत. आपण यामध्ये कशाबद्दल बोलत आहोत? A बद्दल बोलत आहोत. ठीक आहे. A ऑब्जेक्ट जे कोणता येणार आहे? सगळे AB आहेत. म्हणजे यामध्ये सब्जेक्ट काय झाला? सब्जेक्ट म्हणजे ज्याबद्दल आपण काय बोलतो? डिस्कस करत आहोत किंवा ज्याबद्दल आपण काय करत आहोत? या पर्टिक्युलर वाक्यामध्ये बोलत आहोत. क्वांटिफायर म्हणजे काय? जे क्वांटिटी दाखवत आहे. ऑल, सम आणि नो. सब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. द थर्ड इम्पॉर्टंट कॅटेगॉरिकल प्रिमाइसेसमधली जी टर्म आहे दॅट इज कोप्युला. ओके. मी चौथा जो टर्म आपण यामध्ये बघणार आहोत दॅट इज प्रेडिकेट. जास्त कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. ओके. कॅटेगॉरिकल प्रिमाइसेसमध्ये 4 टर्म्स आपण बघतो. क्वांटिफायर, सब्जेक्ट, कॉप्युला अँड प्रेडिकेट. बेसिकली क्वांटिफायर म्हणजे काय? जे क्वांटिटी सांगत आहे. ऑल, सम, नो. ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? ज्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत त्याला आपण काय बोलतो? सब्जेक्ट. ओके. समजा यामध्ये मी एक एक्झाम्पल घेत आहे. ऑल गर्ल्स आर क्यूट. ऑल काय दाखवतं? आता यामध्ये ऑल जे आहे ते काय दाखवत आहे? क्वांटिटी. सगळे गर्ल्स काय दाखवत आहे? क्वांटिटी प्रेझेंट करत आहे. ठीक आहे. गर्ल्स म्हणजे काय? आता वाक्यामध्ये ऑल गर्ल्स आर क्यूट. आपण कोणाबद्दल वाक्यात बोलत आहोत? गर्ल्सबद्दल बोलत आहोत. म्हणून यामध्ये गर्ल्स काय झालेले आहेत? सब्जेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर कोप्युला काय आणि प्रेडिक्ट काय आहे? कोप्युला म्हणजे असं जे एक असा कनेक्टर आहे, आपण असं बोलू शकतो, जो सब्जेक्टला आणि प्रेडिकेटला कनेक्ट करतो. सब्जेक्टला आणि प्रेडिकेटला कनेक्ट करणाऱ्या शब्दांना आपण काय बोलणार आहोत? कोप्युला बोलणार आहोत. ओके. कोप्युला दीज आर दी कनेक्टिंग वर्ड्स. यांना आपण काय बोलतो? कोप्युला बोलतो. ठीक आहे. आणि शेवटी जो वाक्यात राहिले दॅट इज कॉल्ड ॲज प्रेडिकेट. प्रेडिकेट काय करते? आता बघा, हे वाक्य काय? ऑल गर्ल्स आर क्यूट. ठीक आहे. म्हणजे जे सर्व गर्ल्स आहेत ते काय आहेत? क्यूट आहेत. प्रेडिकेट काय करत आहे? एखाद्या सेंटेन्सला काय दाखवत आहे? ॲक्सेप्टन्स दाखवत आहे किंवा एखाद्या सेंटेन्सला डिनाय करत आहे आपण बोलू शकतो. म्हणजे काय? सगळे गर्ल्स काय आहेत? क्यूट आहेत. यामध्ये काय दाखवत आहे? ॲक्सेप्टन्स दाखवत आहे. म्हणजे जे क्यूट आहे ते काय असणार आहे? यामध्ये प्रेडिकेट असणार. ठीक आहे. तर कॅटेगॉरिकल प्रिमाइसेस जास्त लोड नाही घ्यायचं. त्याच्यामध्ये 4 टर्म्स आपण बघितले. फर्स्ट वॉज क्वांटिफायर, द सेकंड वॉज सब्जेक्ट, द थर्ड वन वॉज कॉप्युला अँड फोर्थ वॉज द प्रेडिकेट. क्वांटिफायर म्हणजे काय? जे क्वांटिटी रिप्रेझेंट करतात. सब्जेक्ट काय असतात? ज्यांच्याबद्दल आपण सेंटेन्समध्ये डिस्कस करत आहोत. कॉप्युला काय? कॉप्युला ते कनेक्टिंग वर्ड्स जे 2 शब्दांना कनेक्ट करतात. कोणत्या 2ला? सब्जेक्टला आणि प्रेडिकेटला. आणि प्रेडिकेट काय करत असते? एखाद्या वाक्यामध्ये ॲक्सेप्टन्स किंवा डिनाय देत असतात. ठीक आहे. एवढं
जास्त इम्पॉर्टन्स ह्याला नका देऊ. फक्त लक्षात ठेवा ज्या गोष्टी मी शिकवत आहे त्याला एकदा रिवाईज करत चला. ओके, ठीक आहे. तर एवढं जरी केलं तरी मोर दॅन इनफ आहे यासाठी. ओके, अर्ग्युमेंटमध्ये आपण बघितलं प्रिमाइज कन्क्ल्युजनमध्ये आपण काय बघितलं, बेसिकली अर्ग्युमेंट्स जे असतात ते 2 प्रकारचे असतात, इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह. अर्ग्युमेंट व्हॅलिड असू शकतात किंवा इनव्हॅलिड. सो बेस्ड अपॉन दी प्रिमाइसेस किंवा प्रपोजिशन्स आपण सांगू शकतो की एखादा कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे. ठीक आहे. तर आत्ता आपण नेक्स्ट पॉईंटला जो वळणार आहोत दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. ह्यावरती क्वेश्चन्स जे आहेत बनवू शकतात, दॅट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर ऑफ अपोजिशन. जर तुम्ही UGCचे पेपर काढलात तर ह्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन दिसतात, दॅट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर ऑफ अपोजिशन. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कवर करून घेऊ आपण. सो द व्हेरी फर्स्ट आपण बघूया त्यामध्ये यामध्ये मी जे प्रिमाइज घेते किंवा त्याला प्रपोजिशन आपण ज्याला बोलतो ऑल ARB. ऑल ARBची वेन डायग्राम आपण सिलॉजिझममध्ये पण शिकलो कशी असते, ऑल ARB. ठीक आहे. दुसरं वाक्य घ्या, नो ARB. कुठलाच A काय आहे, B नाही. हे पण आपण काय बघितलं, वेन डायग्राम बघितलं ह्याच्यामध्ये, कशामध्ये, सिलॉजिझममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात सम ARB. ठीक आहे. ह्याचे पण आपण वेन डायग्राममध्ये बघितलं होतं आपण, काही A काय आहेत, B आहेत. आणि जे दुसरं बघितलं होतं आपण दॅट वॉज रिगार्डिंग सम नॉट, दॅट इज सम AR नॉट B. हे मी परत काय एक्सप्लेन करत आहे कारण आपल्याला ह्याचा यूज आहे. ठीक आहे. तर आता बघा ह्यामध्ये सम AR नॉट B ह्याची डायग्राम बेसिकली काय आपण रिप्रेझेंट करतो, मॅम हे असे काही B आहेत जे काय आहेत, A नाही आहेत. ठीक आहे. हे 4 स्टेटमेंट इम्पॉर्टंट होतं, याला मी रिवाईज केलं. आता हे जे ऑल ARB आहे, पहिलं वाक्य बघा, ऑल ARB. मी जे गोष्ट इम्पॉर्टंट सांगत आहे ते लिहित चालायचं. तर स्क्वेअर ऑफ अपोजिशन इम्पॉर्टंट आहे तर लिहित चालायचं. तर पहिली गोष्ट यामध्ये बघा, ऑल ARB हे वाक्याची डायग्राम, वेन डायग्राम आपण शिकलोत. बट ऑल ARB म्हणजे सगळे A काय आहेत, B आहेत. हे एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, हे पण आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि दुसरं पॉझिटिव्ह स्टेटमेंट जो आपण बघितला होता तो कोणता होता, सम बघितला होता. ठीक आहे. कशात बघितलं, सिलॉजिझममध्ये. ऑल स्टेटमेंट असेल मॅम, सम स्टेटमेंट असेल, हे कसे आहेत, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत. तर यामध्ये ऑल ARB या पर्टिक्युलर वाक्याला बोलतात पॉझिटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा ह्याला अफर्मेटिव्ह स्टेटमेंट असं बोलतात, दॅट इज पॉझिटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे. AFFIRMATIVE. ऑल ARB सगळे A B आहेत. या वाक्याला आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट बोलतो, हे तर माहीत होतं आपल्याला. बट याचं लक्षात ठेवायला युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह बोलतो. म्हणजे अर्थ काय होतं की सगळे A, ईच अँड एव्हरी A काय आहेत, B आहेत. दुसरं वाक्य बघा, नो मॅन इज गुड. हे वाक्य काय आहे, मी सांगितलं तुम्हाला हे नेगेटिव्ह वाक्य. तर याला काय बोलणार आहे आपण, युनिव्हर्सल नेगेटिव्ह. युनिव्हर्सल नेगेटिव्ह म्हणजे काय लक्षात घ्या, किंवा युनिव्हर्सल पॉझिटिव्ह म्हणजे काय, वाक्य काय होतं, ऑल ARB म्हणजे सगळे A, ईच अँड एव्हरी A काय आहेत, B आहेत. तर हे काय दाखवत आहे, युनिव्हर्सॅलिटी दाखवत आहे. कशाची, Aची, म्हणजे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट. नो ARB कुठलाच A B नाही आहे, परत युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट. तिसरं वाक्य बघा, सम ARB काही A काय आहेत, B आहेत. आपल्याला माहिती होते वाक्य कोणतं आहे, समवालं पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर ह्याला कोणतं पॉझिटिव्ह बोलणार तुम्ही आता, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह स्टेटमेंट. पर्टिक्युलर म्हणजे काय, एका म्हणजे स्पेसिफिक A साठी आपण काय बोलतो, B आहेत असं बोलतात. म्हणजे काही A B आहेत, म्हणजे काही Aची पर्टिक्युलॅरिटी दाखवत आहोत आपण इथे, की काही A's जे आहेत मॅम ते B असणार आहेत. म्हणून आपण काय बोलणार, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. सिमिलरली काही A B नाही आहेत, ह्या वाक्याला काय बोलणार आहोत, पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट. सो स्क्वेअर ऑफ अपोजिशन शिकण्याच्या आधी मी इथे तुमच्यासमोर 4 वाक्य रिप्रेझेंट केले. वेन डायग्राम आपल्याला माहिती आहेत कशा पद्धतीने ड्रॉ करायचे असतात. ऑल ARB ह्या वाक्याला आपण काय बोलतो, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह. नो ARB याला युनिव्हर्सल नेगेटिव्ह बोललो. सम ARB ला बोललो
पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि सम ए आर नॉट बीला काय बोललं, पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे, ह्याला आता आपण समराईज कसं करू एकदा शेवटी. ठीक आहे, हे टेबल जे मी इथे बनवत आहे ते इम्पॉर्टंट आहे. हे पहा, हा इथं टेबल मी जो बनवला आहे हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, डिरेक्टली मी स्किप केलं, रायटिंगमध्ये आपल्याला टाईम नको वेस्ट करायला होता. हे तेच वाक्य आहे जे मी वरच्या साईडला दाखवलं आहे. ठीक आहे, वेन डायग्राम फक्त इथे तुम्हाला मी समराईज केली एकदा. ठीक आहे, जे आपण सिलोजिझममध्ये पण शिकलो होतो वेन डायग्राम काढायचे, तेच वाक्य मी इथे रिप्रेझेंट करत आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, ऑल ए आर बी हा जो वाक्य आहे या पर्टिक्युलर स्टेटमेंटला आपण काय बोलतो, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह स्टेटमेंट बोलतो. ठीक आहे, तर आता ह्या वाक्याला आपण कशाने डिनोट करणार आहोत, कशाने सिम्बलाइज करणार आहोत, ए. ठीक आहे, म्हणजे ए जर तुम्हाला कुठे पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह स्टेटमेंट दिसला तर त्याला काय दाखवणार तुम्ही, एनी दाखवणार. ठीक आहे, क्वेश्चन्स घेईल मी, फक्त आधी समजून घ्या. पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह स्टेटमेंट, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह ज्याला आपण बोलतो, ते जर वाक्य दिसलं त्याला आपण कशाने सिम्बलाइज करणार, एनी. नो ए आर बी. ओके, हे काय आहे, युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट. युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट जर तुम्हाला कुठे दिसत असेल तर त्याला आपण कशाने डिनोट करणार, ईनी डिनोट करणार. सम ए आर बी हे काय, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह स्टेटमेंट, त्याला आपण आयने डिनोट करणार. आणि सम ए आर नॉट बी हे पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट, याला ओने डिनोट करणार. ठीक आहे, आता आपण बघूयात यावरती कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. त्यापूर्वी ह्या पर्टिक्युलर जे टेबल्स आहे, ह्या टेबलचं जे आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. दिस इज डिनोटेड बाय. डिनोटेड बाय म्हणजे काय, हा आपण सिम्बॉल वापरणार आहोत. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. मी थोडा 5 सेकंडचा डिले घेते पुढे, मग आपण क्वेश्चन्स बघू. ओके, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट इज ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स. हे क्वेश्चन मी रिप्रेझेंट करते. हे क्वेश्चन सॉल्व करण्याच्या पूर्वी आपण काय करूयात, एक रूल शिकूयात. ओके, दॅट इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ अपोजिशन. तर यामध्ये एक्झॅक्ट काय होतं ते तुम्हाला मी सांगते. बेसिकली आता आपण इथे बघितलं, ए ई आय ओ हे 4 प्रकारचे जे आहेत वाक्य आहेत, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल नेगेटिव्ह, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह अँड पर्टिक्युलर नेगेटिव्ह. तर एक्झॅक्ट काय असतं, लॉ ऑफ अपोजिशन. यामध्ये मी कसं डिनोट करत आहे लक्षात घ्या. इथे घेत आहे ए. ए म्हणजे काय आहे, अफर्मेटिव्ह, दॅट इज युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. ई काय आहे, ई इट मीन्स युनिव्हर्सल नेगेटिव्ह. आय आहे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह आणि ओ आहे पर्टिक्युलर नेगेटिव्ह. स्क्वेअरच्या ह्या 4 साईडला मी काय करत आहे, हे 4 स्टेटमेंट्स घेतलं. ठीक आहे, तर आता मी यामध्ये काही शब्द वापरण्यात एकदम व्यवस्थित लक्षात घ्यायचं. ए आणि ई आर सुरुवातीला बिलकुल नाही समजणार, तर बिलकुल घाबरायचं नाही. मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. ए अँड ई आर कॉन्ट्रॅडिक्टरी टू ईच अदर. सॉरी, A and O are कॉन्ट्रॅडिक्टरीज टू ईच अदर. कॉन्ट्रॅडिक्टरीजचा अर्थ एक्सप्लेन करते, फक्त समजून घ्या. ए आणि ओ जे आहे ते काय आहेत, कॉन्ट्रॅडिक्टरी टू ईच अदर आहे. दुसरी गोष्ट, सिमिलरली आय आणि ई जे आहे ते काय आहेत, कॉन्ट्रॅडिक्टरी टू ईच अदर आहे. ठीक आहे, ठीक आहे, आधी एवढं समजून घेऊ. आता कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ काय होतो, कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ काय असतो, म्हणजे इफ ए इज फॉल्स, इफ ए चुकीचा असेल तर ओ 100% बरोबर असायला पाहिजे. म्हणजे काय, लक्षात घ्या प्लीज. ते पण एक्झाम्पल्स पण देऊन टाकू. अर्थात ऑल एस किंवा ऑल ए आर बी घ्या. इथे वाक्य घ्या. युनिव्हर्सल नेगेटिव्हचं वाक्य काय असते, नो एस आर आय. एक्झाम्पल. इथे वाक्य घ्या, सम पर्टिक्युलरचं वाक्य द्यायचं, राईट. सम पर्टिक्युलर नेगेटिव्ह, सम एस आर नॉट आय घ्या. आणि इथे घ्या एक्झाम्पल, सम एस आर आय. इथे पण सेमच घेऊयात आपण, ऑल एस आर आय. ओके, तर यामध्ये ह्या लॉमध्ये जी पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये, की ए आणि ओ म्हणजेच युनिव्हर्सल पॉझिटिव्ह अँड पर्टिक्युलर नेगेटिव्ह आर कॉन्ट्राडिक्टरीज टू ईच अदर.
सो व्हॉट डू वी मीन बाय कॉन्ट्राडिक्टरी. ओके, इथे लिहून घ्या पहिली गोष्ट. तर ओके, पहिली गोष्ट इथे लिहून घ्या. ए अँड ओ आर कॉन्ट्राडिक्टरी. सिमिलरली आय अँड ई किंवा ई अँड आय आर ऑल्सो कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरीचा अर्थ काय ते लिहून घ्या. आता कॉन्ट्राडिक्टरीचा अर्थ काय म्हणजे आपण पहिल्या वाक्यासाठी बघू. ए अँड ओ आर कॉन्ट्राडिक्टरी. ह्याच्यामध्ये अर्थ काय होतं त्याचा. इफ वन इज फॉल्स द अदर मस्ट बी ट्रू. मस्ट बी ट्रू. ओके, म्हणजे काय, जर ए फॉल्स येत असेल, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह वाक्य म्हणजे ऑल SRI हे जर चुकीचं येत असेल, ते जर रॉंग येत असेल, तर 100% पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे सम SR नॉट ए हे वाक्य बरोबर येणार आहे. परत एकदा लक्षात घ्या. ए अँड ओ आर कॉन्ट्राडिक्टरी. सिमिलरली ई अँड आय आर कॉन्ट्राडिक्टरी. अर्थात ह्या दोघांपैकी कुठलाही एक, पहिला आपण ए आणि ओसाठी बघू. ए आणि ओ पैकी कुठला जरी एक पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा पर्टिक्युलर नेगेटिव्ह पैकी कुठलाही एक जर बरोबर येत असेल, ठीक आहे, चुकीचा येत असेल, तर दुसरा काय येणार आहे, बरोबर येणार आहे. दुसरा वाक्य काय येणार आहे, बरोबर येणार. सिमिलरली ई आणि आयसाठी पण सेम आहे. म्हणजेच काय, युनिव्हर्सल नेगेटिव्ह आणि पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. समजा युनिव्हर्सल नेगेटिव्ह चुकीचा येत असेल वाक्य, तर पर्टिक्युलर पॉझिटिव्ह म्हणजे सम SRI काय येणार आहे, बरोबर येणार आहे. ह्याचा अर्थ होतो कॉन्ट्राडिक्टरी टू ईच अदर. ओके, दुसरं बघू आता. हा झाला फर्स्ट लॉ. हा काय झाला, पहिला रूल. बोला, हा झाला पहिला रूल. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे ए जर बरोबर असेल तर ओ रॉंग येणार आहे. ठीक आहे. आय जर बरोबर असेल तर ई रॉंग येणार आहे. ठीक आहे. आय ए ई ओ काय आहे ते तुम्हाला आता क्लिअर. हे झाला रूल नंबर 1. रूल नंबर 2 घ्या. रूल नंबर 2 काय आहे, आता इथे मी रिप्रेझेंट करते. ए आणि ई जे आहेत, ए आणि ई हे दोघं काय आहेत, दे आर कॉन्ट्ररीज टू ईच अदर. ए आणि ई काय आहेत, दे आर द कॉन्ट्ररीज. आता कॉन्ट्ररीजचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. ए अँड ई आर कॉन्ट्ररीज. सांगते मी तशाच पद्धतीने आय आणि ओ पण काय आहेत सर, कॉन्ट्ररीज आहेत. आय आणि ओ पण काय आहेत, दीज आर कॉन्ट्ररीज. क्लिअर. ओके, यामध्ये कॉन्ट्ररीजचा अर्थ काय होतो, सो दीज आर सब कॉन्ट्ररीज नॉट कॉन्ट्ररीज. ओके, तर यामध्ये ए अँड ई आर कॉन्ट्ररीज आणि आय अँड ओ आर सब कॉन्ट्ररीजचा अर्थ काय होतं आता लक्षात घेऊ आपण. ए अँड ई आर कॉन्ट्ररीचा अर्थ काय आहे, म्हणजे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे ऑल SRI आणि युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट नो SRI हे कॉन्ट्ररीज आहेत. म्हणजे काय, दोन्हीही वाक्य म्हणजे ए स्टेटमेंट आणि ई स्टेटमेंट जे आहे ते दोघे पण एकत्र चुकीचे असू शकतात. दोन्ही वाक्य एकत्र चुकीचे असू शकतात. ॲट वन टाईम दोन्ही पण फॉल्स असू शकतात. बट ॲट दी सेम टाईम दोन्ही वाक्य बरोबर नसतात, हे लक्षात घ्या. दोन्ही टाईमला, सेम टाईमला दोन्ही वाक्य बरोबर नसतात, हे लक्षात घ्या. ॲट वन टाईम दोन्ही वाक्य चुकीचे असू शकतात. कोणते दोन वाक्य, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह आणि युनिव्हर्सल नेगेटिव्ह हे दोन्ही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात. बट ॲट वन टाईम दोन्हीही वाक्य बरोबर असतील, दिस इज रॉंग. ठीक आहे. दोन्ही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, पण दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. दिस इज द मिनिंग ऑफ कॉन्ट्ररी. तर कॉन्ट्ररीचा अर्थ काय आहे, कॉन्ट्ररीचा अर्थ काय, ए अँड ई आर कॉन्ट्ररी. याचा अर्थ काय आहे प्लीज लिहून घ्या. ए अँड ई
कॅन बी फॉल्स किंवा रॉंग टुगेदर. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. ॲट वन टाईम, टुगेदर. टुगेदर ह्याला हायलाईट करा वाटलंस. ओके. आणि यामध्ये दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ए अँड ई कांट बी ट्रू टुगेदर. म्हणजे ॲट वन टाईम दोन्ही वाक्य चुकीचे असू शकतात, बट दोन्हीही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. ठीक आहे, हे सांगायचं होतं कॉन्ट्ररीचा अर्थ. सब कॉन्ट्ररी म्हणजे काय आता ते बघूयात. ह्याचा अर्थ काय होता आता हे बघूयात. ठीक आहे, ह्याचा मिनिंग हे झालं. आता आय अँड ओ आर सब कॉन्ट्ररीज. व्हॉट इज मिनिंग ऑफ सब कॉन्ट्ररी? सब कॉन्ट्ररी म्हणजे काय असते? आय अँड ओ सब कॉन्ट्ररी आहेत म्हणजे काय? जे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह वाक्य आहे म्हणजे सम एस आर ए, पर्टिक्युलर नेगेटिव्ह वाक्य आहे सम एस आर नॉट ए, दोन्हीही वाक्य ॲट वन टाईम बरोबर असू शकतात. म्हणजे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह आणि पर्टिक्युलर नेगेटिव्ह दोन्ही वाक्य ॲट वन टाईम पॉझिटिव्ह असू शकतात, बट ते दोघं पण ॲट वन टाईम फॉल्स नसणार आहेत. ठीक आहे, दोन्ही वाक्य आय अँड ओ टुगेदरली कॅन बी ट्रू, बट टुगेदरली ते चुकीचे नसणार आहेत. ठीक आहे, सो याला कसं लिहिणार आहात तुम्ही सब कॉन्ट्ररीसाठी? सब कॉन्ट्ररीचं एक्सप्लेनेशन घ्या. बोथ स्टेटमेंट्स कॅन बी ट्रू टुगेदर, ते कॅन बी ट्रू टुगेदर म्हणजे दोन्हीही ॲट वन टाईम बरोबर असू शकतात, बट बोथ कांट बी फॉल्स टुगेदर. आय होप आता समजलं असेल. ओके, दोन्हीही वाक्य समजले असतील. पहिला आपण रूल काय बघितला? पहिला रूल काय होता? कॉन्ट्राडिक्टरीजचा. कॉन्ट्राडिक्टरीजचा म्हणजे काय होता? जर ए बरोबर येत असेल तर ओ चुकीचं येणार आहे, ई बरोबर असेल तर आय चुकीचं येणार आहे. हे कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे एक बरोबर तर दुसरा चुकीचा, ई बरोबर तर आय चुकीचा, हे आपण बघितलं. कॉन्ट्रॅररीज दुसरा रूल जो आपण बघितला, कॉन्ट्रॅररीजचा रूल काय बघितला की दोन स्टेटमेंट ए आणि बी ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, बट ॲट वन टाईम ते दोन्ही पण बरोबर असू शकतात, हे होणार नाही. ठीक आहे, आय आणि ओ ॲट वन टाईम बरोबर असू शकतात, दे कॅन बी ट्रू, बट दोन्हीही ॲट वन टाईम फॉल्स नसणार आहेत. ठीक आहे, हे झालं सब कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी सब कॉन्ट्ररीचा पण रूल तुम्हाला समजला असेल आय होप. आता आपण बघूयात दुसरं रूल नंबर 3 बघूयात. आता रूल नंबर 3 थोडंसं कन्फ्यूज होतो स्टुडंट्सला, पण आपण बिलकुल कन्फ्यूज नाही होऊ द्यायचं. लक्षात घ्या, आय जो आहे आयला आपण बोलतो सब अल्टर्न. आय कोण आहे? सब अल्टर्न. कोणाचा सब अल्टर्न आहे? एचा. ठीक आहे, आय इज सब अल्टर्न ऑफ ए. तशाच पद्धतीने जो ओ आहे, ओ इज सब अल्टर्न ऑफ ई. ठीक आहे, आय इज सब अल्टर्न ऑफ ए अँड ओ इज सब अल्टर्न ऑफ ई. म्हणजेच ए आणि ईला आपण इथे काय बोलणार आहोत? ए आणि ईला आपण बोलणार आहोत, ए अँड ईला आपण काय बोलणार आहोत? दीज आर कॉल्ड ॲज सुपर अल्टर्न्स. याला काय बोलणार आहोत? सुपर अल्टर्न्स. लक्षात घ्या, बिलकुल कन्फ्यूज करून नका घेऊ स्वतःला. आपण इथे 3-4 रूल्स बघत आहोत. पहिला रूल होता कॉन्ट्राडिक्टरीजचा. कॉन्ट्राडिक्टरीजचा अर्थ काय आहे? जे स्क्वेअरच्या अपोजिट आहेत, म्हणजे ए ओ ई आय दोन्हीपैकी कुठला तरी एक वाक्य बरोबर असणार तर दुसरा चुकीचं असणार आहे, हे बघितलं. दुसरा रूल बघितला कॉन्ट्ररीजचा. तिसरा बघितला सब कॉन्ट्ररीजचा. ठीक आहे, जो चौथा रूल म्हणजे तिसरा रूल जो आपण बघतोय तो आहे अल्टर्न्सचा. यामध्ये काय आहे? बेसिकली आय आणि ओ जो आहे दोन्ही पण हे काय आहेत? दे आर सब अल्टर्न्स ऑफ ए अँड ई. हे वाक्य लक्षात ठेवा, सब अल्टर्न. सब अल्टर्न म्हणजे काय? आय कोण आहे? सब अल्टर्न आहे एचा. ओ कोण आहे? सब अल्टर्न आहे ईचा. ह्याच्या मिनिंगच्या भानगडीत नका जाऊ, फक्त लक्षात ठेवा ए आणि ई कोण आहेत? सब अल्टर्न्स आहेत. कोण आहेत? सुपर अल्टर्न्स. कोण आहेत? ए आणि ई सुपर अल्टर्न्स.
आय कोण आहे, सब अल्टर्न आहे एचा, ओ कोण आहे, सब अल्टर्न आहे ईचा, आणि ए आणि ई टुगेदरली आपण त्यांना काय बोलतो, सुपर अल्टर्न्स बोलतो. ठीक आहे. तर त्या अल्टर्न्स आणि सुपर अल्टर्न्सच्या बेसिसवरती रूल आहे. कोणता रूल आहे, त्याआधी काय करू आपण, इथे पण एकदा डायग्राम काढून घेऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ए, ई, आय आणि ओ. मी काय म्हटले, आय इज सब अल्टर्न ऑफ ओ, ओ इज सब अल्टर्न ऑफ ई, आय इज subaltern of A and O is subaltern of E, आणि A आणि E ला टुगेदरली मी काय म्हणत आहे, सुपर अल्टर्न बोलत आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकीचं सगळं विसरून जा सध्यापुरतं. सबअल्टर्न, सबअल्टर्न आणि सुपर अल्टर्न. तर ह्यावरनं रूल काय आहे, इफ सुपर अल्टर्न्स ट्रू असतील, सुपर अल्टर्न जर ट्रू असतील, सुपर अल्टर्न कोण, ए अँड ई जर ट्रू असतील, ए किंवा ई जर ट्रू असतील, ए किंवा ई दोघांपैकी जर सुपर अल्टर्न जर ट्रू असतील, तर त्यांचे जे सब अल्टर्न असतात, त्यांचे जे सब अल्टर्न असतात ते पण ट्रू असतात. म्हणजे ए जर ट्रू असेल तर आय पण ट्रू येणार आहे, ई पण ट्रू असेल तर ओ ट्रू येणार. म्हणजे सुपर अल्टर्न जर ट्रू असतील तर काय ट्रू येणार आहे, आय आणि ओ पण ट्रू येणार आहे. जर सुपर अल्टर्न्स फास्ट असतील, सुपर अल्टर्न्स म्हणजे कोण, आता इफ ए अँड ई दॅट इज सुपर अल्टर्न्स आर फॉल्स, देन सॉरी यामध्ये थोडं मिस्टेक झालं. ठीक आहे. इफ सुपर अल्टर्न्स आर ट्रू, देन subaltern is also true. ठीक आहे. ह्याचं एक्सटेन्शन आहे. म्हणजेच काय, जर ए आणि ई जर ट्रू असतील देन सब अल्टर्न्स पण ट्रू असणार आहेत. म्हणजेच सुपर अल्टर्न्स आर ट्रू देन सब अल्टर्न इज ऑल्सो ट्रू. हे किंवा हे वाक्य लक्षात ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट जे यामध्ये आहे, इफ सब अल्टर्न्स म्हणजे कोण, आता आय आणि ओ, ते ब्रॅकेटमध्ये लिहा, आय अँड ओ आर फॉल्स, हे जर फॉल्स असतील देन ए आणि ई पण फॉल्स, म्हणजेच सुपर अल्टर्न काय असणार आहेत, फॉल्स असणार आहेत. कन्फ्यूज नाही व्हायचं. रूल नंबर 3 मध्ये आपण काय बघितलं, आय इज सब अल्टर्न ऑफ ए, ओ इज सब अल्टर्न ऑफ ई. ए आणि ईला आपण काय म्हणतो, सुपर अल्टर्न्स. पहिला रूल नंबर 3 मध्ये पहिली गोष्ट जी आपण बघितली दॅट वॉज, जर सुपर अल्टर्न्स ए आणि ई जर ट्रू असतील देन सब अल्टर्न्स आय आणि ओ पण ट्रू असणार आहेत. इफ सब अल्टर्न्स आय अँड ओ फॉल्स असतील देन सुपर अल्टर्न्ससुद्धा फॉल्स असतात. आता यावरती सरळ क्वेश्चन असा बनू शकतो स्क्वेअर ऑफ लॉवरून. ठीक आहे. म्हणून हे टर्म समजणं गरजेचं होतं. आपण काय बघितलं यामध्ये, कॉन्ट्राडिक्टरीज, सब कॉन्ट्ररीज, अल्टर्न्स, सुपर अल्टर्न्स. ठीक आहे. सब अल्टर्न्स. ठीक आहे. तर यामध्ये व्हेरी फर्स्ट जो लॉ बघितला आपण कॉन्ट्राडिक्टरीचा होता. कॉन्ट्राडिक्टरीचा लॉ काय बोलतो, जर ए फॉल्स असेल तर ओ ट्रू असणार आहे, जर ई फॉल्स असेल तर आय ट्रू असणार आहे. ठीक आहे. हे आपण बघितलं. नंतर बघितलं कॉन्ट्ररीज म्हणजे काय होतं, यामध्ये आपण काय बघितलं की यामध्ये ए आणि ई काय आहेत, दे आर कॉन्ट्ररी टू ईच अदर आहेत, आणि आय आणि ओ काय सब कॉन्ट्ररीज आहेत. तर ए आणि ई जे आहे ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, बट ते ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. सिमिलरली आय आणि ओ ॲट वन टाईम बरोबर असणार आहेत, पण ते ॲट वन टाईम चुकीचे नसणार आहेत. हे बघितलं. सब अल्टर्न्सच्या लॉमध्ये आपण काय बघितलं, आय इज सब अल्टर्न ऑफ ए, ओ इज सब अल्टर्न ऑफ ई, आणि ए आणि जे ई आहेत त्यांना आपण सुपर अल्टर्न्स बोलतो. त्या लॉमध्ये आपण काय बघितलं की ए आणि ई दॅट इज द सुपर अल्टर्न्स जर ट्रू असतील तर सब अल्टर्न्स पण ट्रू असणार आहेत, पण जर सब अल्टर्न्स फॉल्स असतील तर ए आणि ई पण काय असणार आहेत, फॉल्स असणार आहेत. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द स्क्वेअर ऑफ अपोजिशन. स्क्वेअर ऑफ अपोजिशन मधला कुठला जरी डाऊट असेल, कुठलाही रूल जरी नाही समजला, परत एक्सप्लेन करायचं असेल रूल, तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी परत घेईल, बट कुठल्याही पद्धतीचा डाऊट तुम्हाला नसायला पाहिजे.
पटल्यास याच्या रिगार्डिंग मी उद्या परत एक लेक्चर घेईल स्क्वेअर ऑफ अपोजिशन आणि त्यावरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करू. स्क्वेअर ऑफ अपोजिशन प्लीज क्लिअर करून घ्या. एकदा नाही समजलं डबल वॉच करा, डबल नाही समजलं 3दा वॉच करा, आणि तिसरी वेळ जरी नाही समजलं किंवा समजलं उद्याच्या लेक्चरमध्ये मी हे परत एकदा रिपीट करेल आणि ह्याच्या रिलेटेड आपण काही घेऊयात क्वेश्चन घेऊयात. सो ह्याच्यासोबतच आपण जे आहे ऑलमोस्ट स्टार्टिंग पोर्शन जो आहे तो कवर केलेला आहे. ठीक आहे. तर फॅलसी हा एक पॉईंट आहे. फॅलसी म्हणजे एक बेसिक पॉईंट आहे. फॅलसी म्हणजे काही नसतं. फॅलसी आर्ग्युमेंट्समध्ये जे म्हणजे एररवाले जे टॉपिक आहे फॅलसी तो मी कवर करेल. एक छोटासा पॉईंट आहे ते मी एक्सप्लेन करून टाकेल उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढं. दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. जर लेक्चर आवडत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवत चला. लेक्चर समजलं नसेल तर ते पण कळवत चला, म्हणजे मला कशावर फोकस करायचं ते लक्षात येईल. अँड ह्यासोबतच तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला लाईक करणं तुमचं, कारण ते मला बूस्टिंग भेटतं ॲज मी युजली सांगत असते तशा वेळी. ओके. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.